श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला छान आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की 16 सोमवाराचं व्रत कसे करावे, 16 सोमवाराचं व्रत कोणी करावे, 16 सोमवाराचे व्रत कधी करावे, त्याचबरोबर उद्यापन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आपण पाहूया की हे व्रत कधीपासून सुरू करावे। 16 सोमवाराचे व्रत वैशाख, श्रावण, कार्तिक आणि माघ अमावस्येनंतर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये शुक्ल पक्षामधील कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता। चला तर मग आता जाणून घेऊया 16 सोमवार का करावे। 16 सोमवार मनोभावे कोणताही व्यक्ती करू शकतो। हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य जे आहे ते नष्ट होतं। त्याचबरोबर रोगी व्यक्ती रोगमुक्त होऊन चांगले आरोग्य प्राप्त करतो। हे व्रत कुमारिकेने केल्यास मनपसंत पती मिळतो। हे व्रत व्यापारी किंवा नोकरदारांनी केल्यास त्यांना देखील व्यापारात व नोकरीत चांगला लाभ मिळतो। आपल्या आयुष्यातील दुःख नष्ट होऊन सुखाची प्राप्ती होते। ज्या व्यक्तीला संतती नाहीये अशा व्यक्तींना संतती प्राप्त होते। त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे विवाह जुळत नाहीत त्यांचा विवाह जुळण्याचा योग जुळून येतो। श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। हे आहे व्रत केल्याचे फायदे। आता जाणून घेऊया व्हिडिओमध्ये 16 सोमवाराचे व्रत कोण करू शकतो। तर 16 सोमवाराचे व्रत कोणताही शिवभक्त करू शकतो, म्हणजेच कोणतीही स्त्री पुरुष हे व्रत करू शकतात। आता चला पाहूया हे व्रत कसे करावे। नंबर 1, हे व्रत करत असताना दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला शिवशंकराची म्हणजेच भगवान शंकराची पूजा करायची आहे। पूजेच्या सुरुवातीला शंकराच्या पिंडीवर आपल्याला पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर शंकराच्या पिंडीला आपल्याला भस्म लावायचा आहे, चंदनाचा टिळा लावायचा आहे। त्यानंतर सुगंधी असे पांढऱ्या रंगाचे फुलं आपल्याला भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 108 बेलपत्र भगवान शिवशंकराच्या पिंडीवर व्हायचे आहेत। जेव्हा तुम्ही 108 बेलपत्र भगवान शिवशंकराच्या पिंडीवर वाहत असाल तेव्हा तुम्हाला नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 108 वेळा तुम्हाला जप जो आहे तो बेलपत्र वाहत असताना सुरू ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकराला कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही हे व्रत करत आहात, म्हणजे कोणत्या संकल्पासाठी हे व्रत करत आहात, ती गोष्ट भगवान शिवशंकराला तुम्हाला मनातून सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दे आणि हे व्रत माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडून घे ही विनंती करून तुम्हाला भगवान शिवशंकरासमोर नतमस्तक व्हायचे आहे। त्यानंतर 16 सोमवाराची तुम्हाला कथा वाचायची आहे। भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय असलेला नैवेद्य आपल्याला या 16 सोमवारामध्ये दाखवायचा आहे। त्या दिवशी तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे तर गव्हाच्या रव्याचे लाडू तुम्हाला या दिवशी भगवान शिवशंकराला 3 लाडू नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत। हे जे लाडू आहेत ते तुम्हाला गव्हाच्या रव्यापासून गूळ आणि तूप घालून बनवायचे आहेत। 3 लाडूपैकी 1 लाडू भगवान शिवशंकरांना प्रसादामध्ये ठेवायचा आहे। दुसरा जो लाडू आहे तो लाडू तुम्हाला गाईला चारायचा आहे आणि तिसरा जो लाडू आहे तो तुम्हाला स्वतःला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून दिला तरी चालतो। या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास दिवसभरात एकदा तरी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे।
त्याचबरोबर सोमवाराच्या दिवशी 16 सोमवार करत असताना तुम्हाला शिवस्तुती पाठ करायचा आहे, महामृत्युंजय मंत्रांचा पाठ करायचा आहे, अष्टोत्तर नामावली, शिव आराधना, शिवध्यान यापैकी जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. ह्या सेवा जर तुम्हाला नाही झाल्या तरी तुम्ही नुसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा केला तरी चालेल, किंवा नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा केला तरी चालेल. आता पाहूया हे व्रत करत असताना आपल्याला कुठले कुठले नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. 16 सोमवाराचे व्रत करत असताना ते 16 सोमवाराचं व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचे नाही, म्हणजेच तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे, घरात मांसाहारी जेवण बनवायचं नाही. नंबर 2, तुम्हाला प्रत्येक सोमवारी ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते करायचं आहे. शक्य झाल्यास या सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. 16 सोमवार करत असताना तुम्हाला सुतक, विटाळ किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्या दिवशी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो जो सोमवार आहे ते 16 सोमवारामध्ये पकडायचा नाही, म्हणजेच मोजायचा नाही आहे. चला आता पाहूया की 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन कसे करायचे आहे. 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 16व्या सोमवारी देखील उद्यापनाची समाप्ती करू शकता, किंवा 17व्या सोमवारी देखील उद्यापनाची समाप्ती करू शकता. फक्त 16 सोमवार पूर्ण झाले की तुम्हाला नंतर उपवास करायचा नाहीये. परंतु काही कारणामुळे तुम्हाला 17व्या देखील सोमवारी उद्यापन करता आले नाही तरी काही हरकत नाही. तुम्हाला तुमची अडचण दूर झाल्यानंतर उद्यापन तुम्ही करू शकता. आता उद्यापन कसे करायचे. उद्यापनाची पूजा तुम्ही घरी किंवा मंदिरात कुठेही करू शकता. या दिवशी आपल्याला सव्वापटीने प्रसाद जो आहे तो बनवायचा असतो. उद्यापनाच्या दिवशी प्रसाद बनवत असताना आपल्याला सव्वा वाटीच्या मापाने 1/2 वाटी गव्हाचा रवा, 1/2 वाटी तूप व 1/2 वाटी गूळ घेऊन याचे 3 लाडू जे आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत. हे 3 लाडू पूजा झाल्यानंतर प्रसादामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर या लाडूचा आपल्याला चुरा करायचा आहे. या लाडूचा चुरा केल्यानंतर देखील त्या चुऱ्याचे पण आपल्याला 3 भाग जे आहेत ते बनवायचे आहेत. एक भाग भगवान शिवशंकराला ठेवायचा, दुसरा भाग जर तुम्ही मंदिरात गेला असाल तर तिथे असलेल्या भक्तांना वाटायचा, घरी असाल तर तिथे असलेल्या व्यक्तींना तुम्ही एक भाग प्रसाद म्हणून द्यायचा, आणि राहिलेला जो एक भाग आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा. ही पूजा आपल्याला ब्राह्मणाला बोलवून करायची असते. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला 16 जोड्या म्हणजेच 16 दाम्पत्य आपल्याला बोलवायचे असतात. बोलावल्यानंतर आपल्या यथाशक्तीने आपल्याला त्यांना दान द्यायचे असते. त्याचबरोबर या दिवशी अन्नदान देखील करायचे असते. या दिवशी आलेल्या 16 जोड्यांना आपल्याला जीव घालायचे असते. त्याचबरोबर यथाशक्तीने आपल्याला दान द्यायचे असते. ब्राह्मणाला देखील या दिवशी आपण आपल्या घरी जीव घालावे व शक्य होईल तितके दान द्यावे. आलेले जे 16 जोड्या असतात त्या भगवान शिवशंकराच्या रूपाने आणि पार्वती मातेच्या रूपाने आपल्या घरी आलेले असतात. त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आदरातिथ्य व मान सन्मान करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 सोमवार कसे करावे, 16 सोमवार कोणी करावे, त्याचबरोबर उद्यापन कसे करावे या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये काही शंका असल्यास विचारा. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा हर हर महादेव. चला तर मग असंच भेटूया नवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
विसरू नका परिक्विन व्हिडिओ.